नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज जे आपण रीडिंग बघणार आहोत ना, त्याचा विषय असा आहे की एक इमोशनल कंटेनमेंट जर तुम्हाला हवी असेल लाईफमध्ये, एक भरभरून आनंद हवा असेल, ठीक, तर तुम्ही लाईफ जगताना काय केलं पाहिजे, कसं एक्सप्रेस केलं पाहिजे स्वतःला, कसं तुम्ही व्यक्त केलं पाहिजे स्वतःला, तो हा विषय आहे आजचा. तर त्यासाठी मी इथे 3 पाईल्स अरेंज करणार आहे. त्याचं सिलेक्ट आणि पाईल्सबरोबर ते चित्रसुद्धा असेल आणि प्लस त्याला क्रिस्टलसुद्धा आपण असाइन करू. त्या 2वरून तुम्ही चॉईस करा आणि नंतर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे टाईम स्टॅम्प आहेत, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग बघता येईल. सो पाईल नंबर 1साठी हमिंग बर्ड, पाईल नंबर 2साठी फायर अँट, पाईल नंबर 3साठी ड्रॅगन फ्लाय, हे 3 चित्र आहेत, 3 ॲनिमल स्पिरिट्स आहेत. पाईल नंबर 1साठी क्रिस्टल आहे टायगर आहे. पाईल नंबर 2साठी कार्नेलियन, पाईल नंबर 3साठी क्लिअर क्वार्ट्ज, हा क्रिस्टल आहे. आपण असं करू, त्यांना चान्ससुद्धा देऊ, म्हणजे सिलेक्शनला ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. पाईल नंबर 1साठी बटरफ्लाय आहे. पाईल नंबर 2साठी हे आहे. आणि पाईल नंबर 3साठी टॉर्टॉइज आहे. सो चित्रावरून, क्रिस्टलवरून किंवा या सायन्सवरून तुम्ही सिलेक्ट करा, चार्म्सवरून, आणि मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईम स्टॅम्पवरून तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आता आपण रीडिंगमध्येच भेटू. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं ॲनिमल स्पिरिट आहे हमिंग बर्ड आणि क्रिस्टल आहे टायगर आय आणि चार्म आहे बटरफ्लाय. तुमचे कार्ड सिलेक्शन करूया.
फर्स्ट कार्ड आहे तुमचं द मिस्टिक. फुल मून इन कॅन्सर, त्याचा मेसेज आहे द पर्सनल इश्यू रिचेस रिझोल्युशन. रून आहे परथ्रो. आपण सगळी कार्ड अपवर्ड आपण यूज करणार आहोत, अपवर्ड रीड करणार आहोत, त्यामुळे तसं काय प्रश्न येत नाही. टी लिव्ह आहे द केन, पे अटेन्शन टू युअर हेल्थ. दुसरा आहे द पिन, न्यू जॉब और करियर. थर्ड वन इज अ लायन, टाइम टू ॲक्ट. आणि फोर्थ इज हॉर्स, शॉर्ट जर्नी. टॅरो कार्ड्स पाहूया. आपला विषय आहे की आपल्याला फुलफिलमेंटसाठी, कंटेंट लाईफ जगण्यासाठी, एक इमोशनल जॉयसाठी, आयुष्यामध्ये एक खूप भरभरून आनंद मिळण्यासाठी आपल्याला लाईफकडे कसं अप्रोच करायला हवं, कसं रिॲक्ट करायला हवं, कशा प्रकारे आपण स्वतःला एक्सप्रेस केलं पाहिजे, हा आपला विषय आहे. बॉटम ऑफ द डेक, द एम्प्रेस. द एम्प्रेस कार्ड बॉटम ऑफ द डेक आलं म्हणजे तुमच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे, इनबिल्ट क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे खूप आतून तुम्ही समृद्ध आहात, एक मनाने खूप समृद्ध आहात. सो फर्स्ट इज अ पेज ऑफ पेंटॅकल, सेकंड इज किंग ऑफ पेंटॅकल्स, थर्ड इज अ 10 ऑफ पेंटॅकल्स. म्हणजे सगळीच खूपच छान आहेत कार्ड्स. फोर्थ इज अ 7 ऑफ स्वॉर्ड्स. फिफ्थ एस ऑफ सोर्स. आणि लास्ट वन इज द हायरोफंट. मिस्टिक्सचं कार्ड तुम्हाला असं सांगतं की ह्या मिस्टिकल पॉवर्स तुमच्यामध्ये आहेत. मिस्टिकल पॉवर्स मीन्स व्हॉट? एखादा जादूगार असेल तर तो काय करतो, एखादी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो, एखादी निगेटिव्हिटीमध्ये पॉझिटिव्हिटी आणतो. म्हणजे तो निगेटिव्हिटी स्वतःकडे घेतो आणि पॉझिटिव्हिटी आणतो. जसं समुद्र मंथनामध्ये जे विष होतं ते शंकराने ग्रहण केलं आणि जे मग बाकीच्यांना मिळालं ते अमृत होतं. तसे कुठेतरी तुम्ही आयुष्य जगताना सगळी निगेटिव्हिटी आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, हे तुम्ही तुमच्याकडे घेता का? तर सगळ्यांचं आयुष्य खूप फ्रुटफुल व्हावं, खूप चांगलं व्हावं, आपल्यासोबत असलेली माणसं, आपली फॅमिली, या सगळ्यांचं आयुष्य एक छान व्हावं यासाठी बरीचशी निगेटिव्हिटी तुम्ही तुमच्याकडे घेता. हा एक त्याचं मिनिंग आहे.
तेव्हा तुम्ही स्वतः एक तुमच्या आयुष्याकडे बघण्याची गरज आहे, एक तुमच्या आनंदाकडे बघण्याची गरज आहे, असा एक कुठेतरी अर्थ आहे. दुसरं एक मिस्टिक असतो ना, त्याच्यामध्ये हिडन पॉवर्स असतात, त्या इनबिल्ट असतात सुरुवातीपासूनच. तशी तुमचे जे काही पर्सनल इश्यू आहेत, तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये मिळवायचं आहे, एक चांगला आनंद मिळायचा आहे, एक सॅटिस्फाईड लाईफ जगायचं असेल, एक शांतता हवी असेल आयुष्यामध्ये, एक पीसफुल लाईफ जगायचं आहे, जे काही तुम्हाला हवं आहे, त्यासाठी जे रिसोर्सेस आहेत ते तुमच्याकडे स्वतःकडे आहेत. इनफॅक्ट बॉटम ऑफ द डेक जे आहे ना, द एम्प्रेसचं कार्ड, हे सुद्धा तेच सांगतं की तुम्ही रिसोर्सफुल आहात, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही समृद्ध आहात. ही आपली निगेटिव्हिटी किंवा आपली शॅडो साईड दाखवतं, किंवा आपलं अनकॉन्शियस माइंड. बॉटम ऑफ द डेक बरेचदा आपलं अनकॉन्शियस माइंड दाखवतं. तर त्यामध्ये एम्प्रेसचं कार्ड हे खूपच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या बाजूने मनातून बहरलेले आहात, तुम्ही खूप फ्रुटफुल आहात, एक अंतरंग तुमचं खूप चांगलं आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक म्हणता ना एन्थुझियास्टिक आहात तुम्ही. सगळ्या लाईफबद्दल तुम्हाला खूप आवड आहे, आयुष्याबद्दल आवड आहे, आयुष्य छान जगावं असं तुम्हाला खूप मनोमन वाटतं. हे एम्प्रेसचं कार्ड दाखवतं. या मिस्टिकल पॉवर्स आहेत तुमच्यामध्ये, एक आयुष्य बदलून टाकण्यासाठी किंवा एक आयुष्याकडे नव्या दृष्टीने बघण्यासाठी. आणि ते तुम्हाला जे हवं आहे ना, ते करण्याची आत्ताच वेळ आहे. तुम्हाला आत्ताच त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. टाईम टू ॲक्ट ही आत्ताच आहे. तुमच्या सगळ्या पर्सनल इश्यूजला एक रिझोल्युशनपर्यंत आणण्याची, एक शेवटच्या एक त्याला सॉल्व करण्याची ही आत्ताच वेळ आहे. इनफॅक्ट पर्थ्रो रून जे आहे ना, हे सुद्धा एक मिस्ट्री रून आहे. त्याचे जर तुम्ही कीवर्ड्स पाहिलेत, एक समथिंग हिडन, सिक्रेट मॅटर. आणि ते तुम्हाला कसं अट्यून करता येईल, तर जेव्हा तुम्ही कुठेतरी स्वतःमध्ये डोकावून पाहाल, एक मेडिटेट व्हाल, तुम्ही युनिव्हर्सल एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हाल. आणि युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट कसं व्हायचं, तर तुम्हाला एक निसर्गाशी कनेक्ट व्हायची गरज आहे. तुम्हाला एक थोडंसं बाहेर जाण्याची गरज आहे, तुमच्या कोशामधून तुम्हाला बाहेर येण्याची गरज आहे. एक फुलपाखरासारखं तुम्हाला निसर्गामध्ये राहण्याची गरज आहे. एम्प्रेसचं कार्ड द मदर अर्थ दर्शवतं. हे मदर अर्थचा कार्ड आहे, गॉडेस मदर अर्थ त्याचं कार्ड आहे. तर तुम्हाला एक निसर्गाशी कुठे ना कुठे कनेक्ट होण्याची गरज आहे. हे हमिंग बर्डचं जे कार्ड आहे ना, जे तुमचे स्पिरिट बर्ड आहे, ते त्याचा सुद्धा हा मेसेज आहे. या बर्डमध्ये एक एंडलेस पॉझिटिव्हिटी आहे आणि एक एनर्जी आहे या बर्डमध्ये. ती एनर्जी आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे, ती तुम्हाला ॲक्टिवेट करायची गरज आहे. त्यासाठी तुम्ही जेवढ्या एक नॅचरल बॉडीज आहेत, जिथे कुठे पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल, समुद्रकिनारी तुम्हाला जाता येईल, निसर्गात कुठेतरी गार्डनमध्ये, असं तुम्ही स्वतःला कुठेतरी एका नैसर्गिक ठिकाणी एक थोडा वेळ घालवण्याची, तिथे तुम्ही व्यक्त होण्याची गरज आहे. इनफॅक्ट तुमचे आणि म्हणून हे तुम्हाला हे शॉर्ट जर्नीचं कार्ड आलं आहे की आता तुमच्या ह्या ज्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला नव्याने एक काम करण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीला आपण वाहून घेतो ना, द न्यू जॉब आणि करिअरचं जे कार्ड आहे ना, ते तुम्हाला काय सांगतं, एखाद्या जॉबसाठी किंवा करिअरसाठी आपण जसं अप्रोच करतो ना, वाहून घेतो, एक प्लॅनिंग करतो आणि एखादी गोष्ट मिळवायची म्हणून आपण प्लॅनिंग करतो आणि त्याच्या दिशेने आपण आपले सगळे प्रयत्न रिडायरेक्ट करतो. तशा प्रकारे तुम्हाला हा जो आनंद मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करण्याची गरज आहे.
त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तर तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्व प्रकारे एक चांगलं नरिशमेंट मिळेल. एम्प्रेसचं कार्ड हे सुद्धा नरिशमेंट दाखवतं. मग ते नरिशमेंट फक्त फिजिकल नरिशमेंट नाही, मेंटल नरिशमेंटसुद्धा. एम्प्रेसचं कार्ड हे दाखवतं की तुम्ही स्वतःला कुठेतरी क्रिएटिव्हली एक्सप्रेस करण्याची गरज आहे. मग तुम्ही निसर्गामध्ये जा किंवा तुमच्यामधले जे छंद आहेत ते तुम्ही जोपासा. कुठल्या ना कुठल्या, काहींना एक ॲक्टिंगची आवड असेल, कुठेतरी एखादा प्लेमध्ये भाग घेऊन तुम्ही ॲक्ट करू शकता. एक म्हणजे एक जिथे तुम्हाला स्वतःला एक छान समृद्ध करता येईल अशा प्रकारे व्यक्त व्हा. मग तुम्ही स्वतःला एखादं आय मीन एक्सप्रेशन्स कुठल्या प्रकारे करताय. एक तर तुम्ही छंद जोपासू शकता, निसर्गामध्ये जाऊ शकता, तुम्ही एखादा खेळ खेळू शकता किंवा तुम्ही स्वतःला सजवू शकता. हे सुद्धा एक क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आहे की आपल्या एक स्वतःला सजवणं म्हणजे एक स्वतःला एक चांगल्या प्रकारे व्यक्त करणं. एक फ्रेशनेस जो आहे तो आपल्या अंतरंगात येतो, आपल्या मनामध्ये येतो. या सर्व गोष्टींमुळे, या क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्समुळे काय होते, एक प्रकारची नवीन ऊर्जा आपल्याला मिळते. आणि ती काय आहे, ती आनंदच आहे. जोपर्यंत आपण एक फुलफिलमेंट कधी असतं, हा मनातला जो आनंद आहे, आपल्या सोलला मिळणारा आनंद आहे, ह्याच गोष्टींमधून येतो. एक करिअरमध्ये किंवा एखाद्या पैशाच्या मागे लागून एक मटेरियल लाईफ जगून हा आनंद नाही मिळत. तर कुठेतरी आपल्याला सोलला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या करून आपण जास्त आनंद प्राप्त करू शकतो. पेज ऑफ पेंटाकल तुम्हाला ते सांगते, जे तुम्ही कराल किंवा जे तुम्ही करणार आहात त्यावरती तुम्हाला पूर्ण फोकस करण्याची गरज आहे. आणि एक प्रॅक्टिकल राहण्याची गरज आहे. त्यासाठी एक सातत्य हवं, डिटर्मिनेशन हवं ते सगळं करताना. हे असं कुठेतरी पेज ऑफ पेंटॅकलचं म्हणणं आहे. आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे. कुठेतरी पेंटॅकल्स हे आपलं लाईफ गोल रिप्रेझेंट करतात. मग तुम्ही जर एखादं आता मनामध्ये जे काही ठरवलं आहे, जे काही तुम्हाला मॅनिफेस्टेशनसुद्धा पेंटॅकल्स दाखवतात. कुठलीही गोष्ट तुम्हाला आयुष्यात मॅनिफेस्ट करायच्या आधी मुळात त्याचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये ते जाणून घेणं पहिलं गरजेचं आहे. हे पेज ऑफ पेंटॅकल सांगतात. मग त्या दृष्टीने तुम्ही फोकस राहणं गरजेचं आहे. असं नाही आहे धरसोड करून की आज केलं, आज हे तब्येतीची काळजी केली, उद्याचा दिवस असाच गेला. नाही, त्यामध्ये सातत्य हवं. आज तुम्ही गेलात, बाहेर फिरून आलात, छान झालं नाही, त्यामध्ये सातत्य हवं. तुम्ही त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायच्यात. एक प्रकारे तुमची ती हॅबिट झाली पाहिजे तसं आयुष्य जगण्याची. मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा होईल. अगदी सकाळचा सूर्योदय जरी बघायचं म्हटलं किंवा रात्रीचं चांदणं जरी बघायचं आपण ठरवलं, एक सगळं काम आवरून थोडंसं एक फेरी मारली, एक छान, किंवा एक संध्याकाळी गार्डनमध्ये फेरी मारली. तर जे काही करणार ना त्यामध्ये एक सातत्य हवं. मुळात त्याची आपल्या आयुष्यामध्ये काय किंमत आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण किंमत कळाल्याशिवाय आपण त्या दृष्टीने मेहनत करत नाही. पेज ऑफ पेंटॅकल तेच सांगतं. मग कुठलीही पेंटॅकल म्हणे पैसा जरी असला तरी पैशाची सुद्धा व्हॅल्यू करणं पहिलं गरजेचं आहे. तो मिळवण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो त्या अगोदर आपल्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू आपल्या आयुष्यात काय आहे ते कळणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पेंटॅकलचा अर्थ आपण मॅनिफेस्टेशन करतो आहे. आपली इच्छा आपल्याला मॅनिफेस्ट करायची आहे, प्रत्यक्षात आयुष्यात उतरवायची आहे. त्यामुळे त्याचं आधी आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे, तो आनंद आपल्याला का हवा आहे. एखादी व्यक्ती असेल की ते करिअर करून त्रस्त झाली असेल,
सगळं काही आहे आयुष्यामध्ये, सगळं काही पैसा प्रॉपर्टी जे काय सगळं आहे, पण एक मनाचा आनंद नाही आहे, तो कुठेतरी एखाद्याला हवा असेल. तर पण पहिल्यांदा आधी त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे आयुष्यामध्ये. किंग ऑफ पेंटॅकल हा एस्टॅब्लिश पर्सन आहे, आयुष्यामध्ये सेटल आहे, सगळ्या प्रकारची सुख तो उपभोगतो आहे, सगळ्या प्रकारे परिपूर्ण आहेत. तर हे कार्ड तुम्हाला ॲडवाईस करते की तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आनंद घ्या. तुमच्याकडे जे काही आहे ना, जे काही तुम्ही अचीव केलेलं आहे, जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, ज्या कुठल्या स्टेटसला तुम्ही आहात, जे तुमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे, त्या सगळ्याचा आनंद तुम्ही उपभोगण्याचा प्रयत्न करा. मजेत राहा. हा कुठेतरी सल्ला पेज ऑफ पेंटॅकल देतो. 10 ऑफ पेंटॅकल्स हे हॅपी फॅमिलीचं लाईफ आहे. आपल्या रिलेशनशिप्स, आपली सगळी नाती, त्यांच्यामध्ये एक सौजन्य असू द्या, की तिथे एक तुमचं माइंड बॅलन्स राहील. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा आनंद शोधताय ना, तेव्हा तुमच्या आजूबाजूचं सुद्धा तुमचं एन्व्हायरमेंट हे सुद्धा एक पॉझिटिव्ह असू दे, तिथे कुठली निगेटिव्हिटी असता कामा नये. सो एक तुमचे रिलेशन्स आहेत. 10 ऑफ पेंटॅकल्स हे हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे. तिथे तुमचे रिलेशन्स आहेत, त्यांना एक तुमचा एक चांगला ॲक्सेस असू द्या. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, काय असेल, त्यांना तुमच्याशी काही शेअरिंग करायचं असेल, तुम्हाला त्यांच्याशी काही शेअरिंग करायचं असेल, तर हे एक चांगलं 2 वे कम्युनिकेशन असू द्या, एकमेकांवरती विश्वास असू द्या, एक चांगलं एक एन्व्हायरमेंट, फॅमिली एन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट करा. कारण हे फॅमिली जे असतं ना, हे आपलं फाउंडेशन असतं. आपण राहतो, एकत्र राहतो, मग तिथे निगेटिव्हिटी असता कामा नये. मग एका बाजूने तुम्ही तिथे एक स्टेबल व्हाल, की आपला एन्व्हायरमेंट, बाहेरचं एन्व्हायरमेंट स्टेबल आहे, मग तुम्हाला इंट्रोवर्ट होणं जास्त सोपं जाईल, असा कुठेतरी अर्थ आहे याचा. सेवन ऑफ स्वॉर्डचं कार्ड हे डिप्लोमसीचं कार्ड आहे. 7 ऑफ स्वॉर्ड हा नेहमी म्हणतो की तुमचे काही दुःखाचे स्वर्ड्स हे नेहमी विचार सांगतात. आपले काही एन्झायटी असलेले विचार असू दे, किंवा आपलं पास्ट लाईफ काय बॅगेज असेल, किंवा कुठे कोणतरी आपल्याशी व्यवस्थित वागलं नसेल, किंवा कुठलं तरी एक नात्यात दुःख असेल, काहीही असू शकतं. एक आपल्या सबकॉन्शियस माइंडमधले ते एक विचार असतात, ते मध्ये मध्ये कुठेतरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये डोकावत असतात. एखादी आजूबाजूला घटना घडते आणि आपल्याला एक मनात पूर्वीचे काहीतरी विचार येतात. हे असे विचार असतात, ते कुठेतरी आपल्याला कुरतडत असतात. तर 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड नेहमी 7 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड हे आपल्याला नेहमी डिप्लोमसी, लाईफ जगताना तुम्ही डिप्लोमसी वापरा असं सांगतं. कुठेतरी काही गोष्टी आहेत ना, ह्या सोडून देऊन पुढे जायचं असतं. हे आपल्याला शिकवणारे 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. एस ऑफ स्वॉर्ड्सचं कार्डसुद्धा ते सांगतं की ह्या विचारांना सोडून द्या तुम्ही. आणि एस ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड सांगतं एक जे नवीन विचार आहेत, जे आपल्याला आयुष्यामध्ये आपला एक ब्रेक थ्रू आणतील, एक आयुष्य आपल्याला छान जगायला परिपूर्ण करतील, कुठेतरी जे आनंद निर्माण करते, असे जे विचार आहेत ना, ते तुमच्या मनात डोकवू द्या. आणि त्यासाठी एक तुम्हाला हायरोफंटचं कार्ड सांगतं, एक तुम्हाला तुमची विजन असणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचं विजडम असणं गरजेचं आहे. एक हायरोफंट हे ट्रेडिशन दाखवतं, एक त्यामुळे कुठेतरी तुम्ही थोडासा एक धार्मिक गोष्टींचा आधार जरी घेतला, त्यासोबत कुठेतरी उपासना केली, थोडी स्पिरिच्युअलिटीकडे वळलात, किंवा एक आपला दिवसाचा काही वेळ थोडंसं सेटल होण्यासाठी, माइंड सेटल होण्यासाठी एक थोडासा धार्मिक गोष्टीचा आधार घेतला, तर एक तुमचं माइंड
तिथे क्लिअर होईल, एक नवीन विजन तुम्हाला मिळेल आणि ह्या विचारांना जर काही असेल सबकॉन्शियसमध्ये तर त्यांना सोडून देता येईल तुम्हाला आणि एक पुढे जाता येईल लाईफमध्ये. परतोर ऋण तर तुम्हाला हेच सांगतं की सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या अंतर्मनात आहेत. तू ही सगळी पॉवर आहे, हे सगळं करणं, हे सगळं हिडन आहे तुमच्याकडे. फक्त त्याला एक इनिशिएशन करणं, एक ते ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. तुम्हाला युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि तेव्हा ते तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली या गोष्टीसाठी स्वतःहून प्रयत्न कराल. तेव्हा कुठे हा तुम्हाला आनंद मिळवता येईल. सो हा एक गायडन्स या कार्ड्समध्ये दिसतो. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल फाईल नंबर 1 तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. फाईल नंबर 3, वेलकम टू द रीडिंग. तुमचं कार्ड आहे ड्रॅगन फ्लायचं आणि क्लिअर कॉर्डर्स आहे आणि हे कासव आहे. ते चाम तुमचं कासव आहे. कासव कसं असं दोन्हीकडे राहतं, पाण्यात पण राहतं आणि जमिनीवर पण राहू शकतं. सो 2 सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट करू शकतं. आणि ड्रॅगन फ्लाय हा एअर एलिमेंट आहे. या ड्रॅगन फ्लायचा काय मेसेज आहे माहिती आहे का, की तुम्ही तुमच्या मनाची क्वालिटी चेक करा. परसेप्शन काय आहे मनाचा, तुमचं मन काय ग्रहण करतं आहे, आजूबाजूच्या कुठल्या गोष्टी उचलत आहे, कुठल्या गोष्टीवर केंद्रित होत आहे, कुठल्या गोष्टींना आपल्याकडे ओढतं आहे किंवा एक थारा देतं आहे, ते तुम्ही बघितलं पाहिजे. कुठल्या गोष्टींना महत्त्व देत आहे, कुठल्या गोष्टींना नाही, त्यावरती लक्ष देण्याची गरज आहे. असा काहीतरी ड्रॅगन फ्लायचा मेसेज आहे. बाकीचे कार्ड्स पाहूया. ओरॅकल कार्ड्स पण थोडीफार थीम कळते की काय असू शकते आपल्या. एक मिनिट, ऋण कोणतं येतं बघू. इल्हास ऋण आहे, प्रोटेक्शनचे ऋण आहे. सो फर्स्ट कार्ड आहे ते आहे द स्टॉर्म. या कार्डचा मेसेज आहे, यू आर व्हेरी क्लोज टू अचिव्हिंग युअर गोल, गिब्बस मून. इल्हास ऋण हे प्रोटेक्शनचे ऋण आहे आणि याचे कीवर्ड्स आहेत, हे ऋण ऑफ डिफेन्स अँड प्रोटेक्शन, built in protective force, symbol of reaching up to connect with the divine for support, upcoming opportunity or quest आणि good fortune हे त्याचे कीवर्ड्स आहेत. की सक्सेसफुल आउटकम टू युअर प्रॉब्लेम. दुसरा आहे कंगारू, unsettled time, need to plan ahead. तिसरं कार्ड आहे डोर, opportunities are waiting for you. नंतर आहे बो, you are highly thought of. पुढचं आहे माउंटन, major challenge to overcome. आणि लास्ट वन आहे बॅट, टेक केअर, enemies are working against you.
होप्स की सगळी कार्ड्स दिसत आहेत. बॉटम ऑफ द डेक द एम्परर, फर्स्ट कार्ड आहे द चॅरियट, मोमेंटचं कार्ड आहे, विल पॉवरचं कार्ड आहे हे. नंतर हे मूनचं कार्ड आहे द मून. थर्ड 3 ऑफ कप्स, फोर्थ 2 ऑफ स्पोर्ट्स, फिफ्थ द टॉवर, and last one Knight of Cups. बॉटम ऑफ द डेक तुमचं द एम्पररचं कार्ड दाखवतं. एम्पररचं कार्ड हे काय आहे, एक ऑथॉरिटी किंवा एक स्टेबल पर्सन एम्परर आहे. आणि त्यामुळे कुठेतरी एक मन तुमचं स्ट्रॉंग आहे, एक कॉन्फिडन्स हा आहे तुमच्याकडे. त्यामुळे तितके तुम्ही एखाद्या गोष्टीने, एखाद्या सिच्युएशनने फार खचून जाल अशी परिस्थिती नाही आहे. कारण ही आपली शॅडो साईड किंवा हे आपलं सबकॉन्शियस आहे. सबकॉन्शियसच्या इथे तुम्हाला तो एम्पररचं कार्ड आलं आहे, म्हणजे एक डॉमिनन्स, कमांड आहे. म्हणजे तुमचा स्वतःच्या मनावरती एक तसा कंट्रोल आहे. पण द स्टॉर्मचं कार्ड आहे इथे, द टॉवरचं कार्ड आहे. ह्या दोन सिच्युएशन असे असते, हे वादळ, हे वादळी वारे, हे अशा ज्या सिच्युएशन्स क्रिएट होतात त्यावेळेस सगळं उलथापालथ होते, सगळं डिस्टर्ब होतं, आपलं रुटीन डिस्टर्ब होतं. सगळ्या लाईफमध्ये बरेच चेंज आपल्याला करावे लागतात, फेस करावे लागतात. द टॉवर असेल, द टॉवरचं कार्ड काय दाखवतं की एक स्टेबल कंडिशन असते, एक ठराविक आपली बिलीफ सिस्टीम असते आणि त्याला तडा जातो. किंवा एक आपलं आयुष्याला एक प्रकारची गती असते, एक आपलं रुटीन चालू असतं, नित्यनेमाने काही गोष्टी करत असतो, एक लाईफ कूल चालू असतं. आणि अचानकपणे एखादी सिच्युएशन आपल्या येते की सगळ्या गोष्टी हलतात. ही टॉवरला एक सिच्युएशन चालते. म्हणजे ही दोन्ही कार्ड इथे आहेत. त्याअर्थी कुठेतरी एक पॉईंट नंबर की तुमच्या लाईफमध्ये एखादी अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती किंवा आता तुम्ही त्यातून जात असाल, मे बी कदाचित. पण हे द चॅरियटचं कार्ड दाखवतं आहे की एक स्ट्रॉंग विल पॉवर तुमच्याकडे आहे, पण ती अडथळ्यांची शर्यत आहे. द चॅरियट हा अडथळ्यांची शर्यत दाखवतो. त्याच्याकडे विल पॉवर आहे, ज्याकडे स्ट्रेंथ आहे, त्याचा मनावरती संयम आहे, सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी त्याला करतात. पण त्याला प्रवास करताना ही अडथळ्यांची शर्यत पार करावीच लागते. एक त्या गोष्टी फेस करूनच तो पुढे जातो. आणि द मूनचं कार्ड काय आहे की या अशा प्रवासात, या अशा अडथळ्यांची शर्यत करत जेव्हा मनुष्य पुढे जातो ना, तेव्हा कुठेतरी मनं दुखावली जातात, एक मनावरती ताण असतो. आणि ह्या इथे मेसेज तुम्हाला हाच आहे की तुम्हाला हे ज्यावरती हे उल्हास
जरूर आहे ना, की कुठेतरी तुम्हाला स्वतःच्या मनाला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला ड्रॅगन फ्लायचा मेसेजसुद्धा तोच आहे, की तुम्ही तुमच्या मनाचा एक आढावा घ्या. तुमचं मन काय ग्रहण करतं आहे या सिच्युएशनमध्ये, कुठल्या गोष्टींना थारा देतं आहे. एक त्याची क्वालिटी आता काय झाली आहे. कारण मन बदलत जातं माणसाचं, परिस्थितीनुसार ना माणसं बदलत जातात. कारण मुळात त्याचे मन बदलतं, मग विचार बदलतात, मग कृती बदलते. त्यामुळे तुमच्या मनाचं एक आता सध्या कुठल्या गोष्टीवरती एक काय परसेप्शन काय आहे, कुठल्या गोष्टी ते ग्रहण करत आहे, त्याचा ठाव घेण्यासाठी त्याला शांत करण्याची गरज आहे, त्याला प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. म्हणून हे तुम्हाला रून ऑफ डिफेन्स आलेलं आहे, प्रोटेक्शन आलेलं आहे. आणि मग त्याचा एक मेसेज काय आहे की त्यासाठी तुम्ही ना एक डिवाईनला कनेक्ट व्हा. सपोर्टसाठी डिवाईनला आपण कनेक्ट का व्हायचं, तर जरुरी नाही की प्रत्येकजण स्पिरिच्युअलिटीकडे वळेल. डिवाईनला कनेक्ट होणं म्हणजे काय होणं, की कुठेतरी स्थिर होणं. आपण प्रत्येक वेळी काय होतो, प्रॉब्लेम्स आलो की देवा पुढे जातो, समोर उभे राहतो आणि आपले प्रॉब्लेम्स बोलतो मनामध्ये, की यातून मला सोडव किंवा काय माझ्या पाठीशी राहा असं आपण म्हणतो. ते सुद्धा एक प्रकारे डिवाईनला कनेक्ट होणंच आहे. तोही त्याचा तोच मार्ग आहे. तर मग याला कुठून करता येईल कनेक्ट, तर काहीतरी धार्मिक कृतीने किंवा एक आपण मंत्र साधना करून किंवा एक ठराविक आपली जी कर्मकांड असतात ती जे धार्मिक गोष्टी आपण डेली रुटीन पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी करून कुठेतरी करून किंवा त्या एक पिरियडमध्ये आपण आपलं माइंड स्थिर करू शकतो. आणि ते स्थिर किंवा एक नो माइंड ही कंडिशन कधीतरी यायला हवी, की ज्यावेळी हे विचार नाही आहेत, कुठेच डिस्टर्ब करणारे विचार नाही आहेत आणि आपण एका ठिकाणी फोकस आहोत, की जिथे आपली श्रद्धा आहे अशा ठिकाणी फोकस आहोत. मग हे रून ऑफ डिफेन्स काय सांगतं, की तुम्ही तुमच्या मनाला प्रोटेक्ट करा, त्याचा आढावा घ्या, त्याचं कुठे त्याचा प्रवास चालू आहे, कुठल्या गोष्टी तो ग्रहण करत आहे यासाठी. हे 3 ऑफ कप्सचं कार्ड काय माहिती का, ही एनर्जी कशी आहे, मर्क्युरी इन कॅन्सर ही एनर्जी आहे. मर्क्युरी इन कॅन्सर एनर्जी आहे. तसं बघितलं तर ती युती आपण नेहमीच्या ज्योतिषशास्त्राचे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचे परिणाम थोडेसे निगेटिव्ह होऊ शकतात. पण आपल्याला टॅरो ट्रेडिंगमध्ये आपण ग्रहांच्या पॉझिटिव्ह एनर्जीज बघतो. आपण ते ज्योतिषशास्त्र इथे ॲज इट इज वापरत नाही. इवन तुळ राशीमध्ये सूर्य असेल तर तो तुळ राशीमध्ये नीच होतो, कारण ती शत्रूच्या राशीमध्ये येतो. शनीच्या राशीमध्ये आहे ते तुळ राशी, जिथे शनी उच्च होतो, ती शुक्राची रास आहे, पण जिथे शनी उच्च होतो त्या राशीमध्ये सूर्य नीचेचा होतो. हे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये. पण इथे टॅरो ट्रेडिंगमध्ये काय होतं, त्या दोन्ही एनर्जी जेव्हा एकत्र येतात, एक तुळ राशीचा बॅलन्स आणि एक सूर्याचा एक आत्मिक शक्ती, ही ज्या दोन्ही पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा एकत्र येतात तेव्हा इफेक्ट वेगळे असतात. आपण तसं ही जी युती आहे ना, जसं 3 ऑफ कप्समध्ये काय आहे की कर्क राशीमध्ये जेव्हा बुधग्रह असेल तेव्हा बुध ग्रहाची बौद्धिक शक्ती आणि कर्क राशी ही मनाची राशी आहे. सो तिथे बुद्धी आणि मन जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय होईल, तुम्ही एक इंट्युइशन फील कराल, की तुम्हाला कळेल की पुढे काय करायचं आहे. एक तुमचं मन, तुमचं सबकॉन्शियस ॲक्टिवेट होईल आणि ते तुम्हाला मार्ग दाखवेल. सो कुठेतरी इथे मेसेज असा आहे की तुम्ही एक आपली विल पॉवर ही ॲक्टिवेट करा. चॅरियट विल पॉवर दाखवतो, स्ट्रॉंग विल पॉवर दाखवतो. ही अडथळ्यांची शर्यत तुम्हाला पार करायची आहे. तुमच्या मनाचा तुम्ही मागोवा घ्या. तुमच्या जिथे कुठे हर्ट होतं आहे तिथे ते लक्ष देणं गरजेचं आहे, तिथे त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमची इंट्युइशन वापरा.
तुमच्या मनाचा आढावा घ्या. तुमचं सबकॉन्शियस, तुमच्या इच्छा काय आहेत, तुमचं मन तुम्हाला काय सांगतं आहे एखाद्या सिच्युएशनमध्ये, त्याचा आढावा घ्या. तुमच्या इंट्युइशनला फॉलो करा. असं आहे. हे 2 ऑफ स्पोर्ट्ससुद्धा काय आहे, हे सुद्धा एनर्जी कशी आहे, मून इन लिब्रा. मून इज अ माइंड आणि लिब्रा हे काय आहे, बॅलन्स. तुमचं मन बॅलन्स करा, तुमची इंट्युइशन फॉलो करा, तुमचं मन बॅलन्स करा आणि या टॉवर लाईक सिच्युएशनमधून तुम्ही पास होऊ शकता. एक मनावरती तुमच्या कंट्रोल येईल आणि तुम्ही त्यातून पास व्हाल. आणि हे तितकंसं कठीण नाही आहे, पण तितकंसं सोपंही नाही आहे. पण यामुळे तुम्ही तुमच्या बऱ्याचशा प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधू शकता किंवा एक बरेचसे प्रॉब्लेम तुमचे कमी होतील. एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला क्रिएट होतील. कारण जेव्हा माइंड बॅलन्स असतं तेव्हा आपल्याला बऱ्याच ऑप्शन्स त्यातून बाहेर पडण्याचे निघू शकतात. माइंड डिस्टर्ब असेल तर अपघात परिस्थितीतून बाहेर पडणं फार कठीण होऊन जातं. जेव्हा माइंड बॅलन्स असेल तेव्हा तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. चॅलेंजेस तर आपल्याला फेस करावेच लागतात, त्याच्यामध्ये तर काही हेच नाही की लाईफ काय म्हटलं की चॅलेंजेस आहेच. जो काही तुमचा लाईफ आहे, ज्या मार्गाने चालू आहे, भले अडथळे असतील तर त्यातून जाताना तुम्ही हा एक पर्टिक्युलर स्टेप्स तुम्ही फॉलो केली तर तुम्ही त्यातून इझिली एक जी तुमच्या मनाची मनशांती आहे, जे तुम्हाला फुल पीसफुल लाईफ जगायचं आहे, ती तुमची इच्छा पूर्ण करू शकाल. हा काहीसा गायडन्स आहे या स्प्रेडमध्ये जो मला दिसतो आहे. सो पाईल नंबर 3, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे द फायर एंड. फायर एंडचं कार्ड आहे. फायर एंड ही जी पर्सनॅलिटी आहे ना, स्पिरिट दाखवतो, थोडं ॲग्रेशन दाखवतं. म्हणजे एका चाकोरीबद्ध जे वागणं असतं ना, किंवा एक रिजिड थिंकिंग म्हणतात त्याला, की एका पठडीतलं जगणं असतं ते दाखवणार आहे. थोडंसं एक अग्रेसिव्ह असतात आणि एखाद्या सिच्युएशनला किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल एकदम अचानकपणे एक रिॲक्ट करणं, ही थोडीशी क्वालिटीज असतात. अनएक्सपेक्टेड एक रिॲक्शन असते ना एखाद्याची, तसं थोडंसं अग्रेसिव्ह असतं. तुमचं कार्नेलियन आहे क्रिस्टल आणि एक चाम आहे. तुमचे आपण कार्ड सिलेक्ट करू. तुमचं कार्ड आहे द थ्रेड. तर थ्रेड हे कार्ड असं दाखवतं की एक आपल्याला डिवाइन हेल्प आहे किंवा एक मदत मिळू शकणारी आहे की ज्याचा वापर करून आपण एक निगेटिव्ह सिच्युएशनमधून बाहेर पडू शकतो. ही इथे रेनबो आहे. सो त्यातून बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते आपल्याला स्वतःहून करणं गरजेचं आहे. ती मदत आपल्याला मागितल्यानंतर मिळू शकते, असं काहीच आहे. प्रॉस्पेरिटी लाईज अहेड हे कार्ड आलं आहे तुम्हाला. इनफॅक्ट अजून एक कार्ड उचललं गेलेलं. यू अँड युअर लव्ह वन आर सेफ, हा मेसेज आहे.
न्यू मून इन टॉरस आणि न्यू मून इन कॅन्सर अशी 2 कार्ड्स आहेत ती. रून्स बघूया आपण कोणता मिळतोय. इसा रून आहे, एक स्टॅग्नेशन दाखवणारा आहे. याचे कीवर्ड्स पण असे आहेत: स्टँड स्टील, ऑब्स्टॅकल, स्टॅग्नेशन्स, ब्लॉकिंग प्रोग्रेस, डिले, इमोशनल कोल्डनेस किंवा आर्ग्युमेंट्स और कॉन्फ्लिक्ट, लॉस ऑफ एनर्जी दाखवणारं रून आहे हे. एक मेंटल ब्लॉक किंवा क्लीन्स अवे द ओल्ड असा मेसेज आहे याला. थोडासा मिळता जुळता आहे इथे. कुठेतरी एक डार्कनेस आहे की ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला गरज आहे. त्यामुळे कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये एक तो आनंद जो आपल्याला हवा आहे तो आपल्याला मिळू शकतो. थ्री लीव्स बघूया. एक कार्ड आला आहे इथे. दोन कार्ड्स बघू. मून, चेंजेस इन युअर लाईफ. एक आहे कार्ड. द एलिफंट, द लॉंग जर्नी आयदर फिजिकल और मेंटल विल लीव यू वाइजर ॲट द एंड. क्लॉ, बी केअरफुल, डू नॉट टेक रिस्क. पुढचं कार्ड आहे क्रॅक कप, डिससॅटिस्फॅक्शन विथ लाईफ. आणि पुढचं आहे कॅरेज, अ जर्नी आयदर फिजिकल और मेंटल. हे 2 ठिकाणी जर्नी दाखवली. एक एलिफंट कार्डमध्ये सुद्धा लॉंग जर्नी आयदर फिजिकल और मेंटल, आणि इथे सुद्धा कुठेतरी जर्नी, एक प्रवास करण्याची गरज आहे असं काहीतरी दिसतंय. टॅरो कार्ड्स पाहू, पण त्या अगोदर मी जरा इथे स्पेस करते टेबलला. ओके, टॅरो कार्ड्स पाहूया. फर्स्ट कार्ड आहे पेज ऑफ वॉन्ड्स. सेकंड कार्ड 8 ऑफ पेंटॅकल्स. बहुतेक क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचे, तुमच्यामध्ये अंगभूत स्किल्स असतील तर त्या डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करणं, असा काहीतरी अर्थ असावा याचा. 4 ऑफ कप्स. किंग ऑफ कप्स. नाइन ऑफ कप्स. द मून. डेथ. Bottom of the deck, Page of Swords.
थ्रेडचं कार्ड मी तुम्हाला म्हटलं ना मगाशीच, थ्रेडचं कार्ड काय सांगतं की आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुमच्याकडे आहे. आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर सगळं काही खूप छान आणि रंगीबेरंगी लाईफ एकदम कलरफुल छान आहे. पण या निगेटिव्हिटीतून बाहेर पडणं गरजेचं आहे. जे काय आता सिच्युएशन असेल, आणि आपला आजचा सब्जेक्ट पण तोच आहे की एक मनाला एक एक लाईफ फुलफिल जगण्यासाठी, एक कंटेनमेंटसाठी आपल्याला काय करायला हवं, कसं लाईफकडे अप्रोच करायला हवं. तुमचं जे फायर अँडचं कार्ड सांगतं आहे की एक ती जी ऊर्जा आहे, एक तर ते फायर एलिमेंट आहे यामध्ये. दुसरं, ती जी ऊर्जा आहे की ते थोडा अग्रेशन जास्त आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा एखाद्या सिच्युएशनला रिॲक्ट होणं, पटकन इम्पल्सिव्हनेस म्हणतात त्याचा, पटकन रिॲक्ट होणं, एक अग्रेशन हे ह्या एनर्जीमध्ये दिसतं. आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याचशा वेळा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. छोट्या मोठ्या जरी आयुष्यातल्या घटना असल्या काहीही, तर त्याला अशा प्रकारच्या एक नेचरमुळे किंवा असं रिॲक्ट झाल्यामुळे एखादी गोष्ट खूप जास्त हायलाईट होऊ शकते, खूप जास्त त्रासदायक होऊ शकते ती सिच्युएशन. ॲक्च्युली जास्त काही म्हणजे तिथल्या तिथे ती हँडल करणं शक्य असतं, पण कदाचित ह्या अशा ॲटिट्यूडने किंवा एक ठराविक पद्धती चाकोरीबद्ध लाईफ जगण्यामुळे किंवा एक फ्लेक्झिबिलिटी आपल्या आयुष्यामध्ये नसते वागण्या बोलण्यात किंवा रिॲक्ट होण्यात एखाद्या सिच्युएशनला. आणि त्यामुळे काय होतं, हे जास्त प्रॉब्लेम्स आहे ना जास्त वाढत जातात. तर इथे हा मेसेज असा दिसतो आहे की जी काही सिच्युएशन आहे इथे थोडं ईसा रूनमुळे सुद्धा हे ऑब्स्टॅकलचं रून आहे. ईसाचा अर्थच आईस आहे. आईस म्हणजे फ्रीज होणं, एखादी गोष्ट फ्रीज होणं, एखाद्या गोष्टीमध्ये जी मुवमेंट असते, लाईफ मग एकदम कूल मुवमेंट, फ्लेक्झिबल असायला पाहिजे, पण एक स्टॅग्नेशन येतं, एक थांबतं सगळं काही. त्याच्यामध्ये पुढे काही प्रोग्रेस होत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या डिले होत जातात. आणि त्यामुळे आपल्याला एक म्हणतात तो एक कोल्डनेस येतो, जसा हा आईसप्रमाणे. तसं हे रून काय आर्ग्युमेंट्स, कॉन्फ्लिक्ट पण दाखवतात. आपली एनर्जी आपण अशी तशीच वाया घालवतो या सगळ्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये किंवा आपल्याच मनाशी झगडण्यामध्ये आपण आपली एनर्जी घालवतो. असा काहीसा पिरियड मे बी कदाचित फाईल नंबर 2 तुमच्या लाईफमध्ये असावं, तुमच्यापैकी काहींच्या लाईफमध्ये असावं, किंवा त्याला कारणे वेगळी असू शकतात, किंवा एखाद्या करिअरमध्ये स्टॅग्नेशन असू शकतं, किंवा पुढे प्रोग्रेस होत नाही आहे, स्टॅटिक्स आपलं रुटीन तेच चालू आहे, लाईफ थोडंसं बोरिंग झालं आहे, कुठे असं नाविन्य राहिलं नाही, कुठल्या ना कुठल्याप्रमाणे स्टॅग्नेशन झालेलं असतं. एखादी आपण आपली एनर्जी कमी झाल्यासारखी फील करत असतो, एक मेंटल ब्लॉक आलेला असतो. मग अशा सिच्युएशनमध्ये मग आपल्याला एक आयुष्यामध्ये परत तो आनंद परत आणायचा आहे, तर मग एक कुठली तरी आपल्याला याची गरज घेणं, मदत पाहणं हे गरजेचं आहे. मग ही मदत जरूर नाही की कोणी एका व्यक्तीनेच मदत करायला हवी. हा जो पिरियड असतो ना, ह्यावेळी काहीतरी वेगळं भव्य दिव्य आपण नाही करू शकत. ती रिस्क फार घेऊ नये कोणी. यातून अशा एक जेव्हा एनर्जी लेवल आपली कमी असते त्यावेळी आपण खूप मोठ्या रिस्क किंवा मोठ्या जबाबदाऱ्या आपण घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एक थोडंसं एक म्हणतात ना, त्या पिरियडमधून सर्वाईव्ह होणं जास्त महत्त्वाचं असतं, तो एक पिरियड जाईपर्यंत. कारण ही प्रॉस्पेरिटी अहेड म्हटलेलं आहे, म्हणजे पुढे येणारा हा पिरियड चांगलाच असणार आहे. इनफॅक्ट 4th हाऊस हे जे आहे, न्यू मून इन कॅन्सर 4th हाऊस दाखवतो आपला. 4th हाऊस हे आपल्या सोयीसुविधा, आपल्या मनशांती, झोप वगैरे, पीस ऑफ माइंड ह्या असेल. म्हणजे ते सगळं जे आहे ते मिळवण्यासारखं आहे, ते सेफ आहे. तुमचं माइंड आहे सेफ आहे, पण त्याला ते इतकं डिस्टर्ब नाही आहे, ते कंडिशन एवढ्या हाताबाहेर गेलेली नाही, हे सांगायचं आहे यामधून, की आतासुद्धा मदत घेऊन तुम्ही यातून बाहेर पडू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं लाईफमध्ये चेंजेस करण्याची गरज आहे. तुमची जी काही सिच्युएशन असेल, आता जी काही कंडिशन असेल, तर तिथे एक थोडंसं आताच्या ज्या लाईफला सुद्धा एक तुम्ही रिॲक्ट होताना एक
जीवनाबद्दल थोडा आनंद तुम्ही बाळगला पाहिजे. पेज ऑफ वॉन्सचं कार्ड सांगतं की एक लाईफबद्दल तुम्ही एक नव्याने आनंद बाळगला पाहिजे. एक लाईफ आहे, हे सहसा आहे, आपल्याला मिळालेलं आहे, परमेश्वराने एक मनुष्य जन्म दिलेला आहे. तर त्यासाठी एक लाईफ असं आपल्याला फुकट घालवायचं नाही आहे, कुठल्याही दुःख चिंता वगैरे करून. तर ते त्यासाठी एक नवीन एक मनात चेतना जागवण्याची तुम्हाला गरज आहे आणि एक थोडं त्यावरती काम करण्याची गरज आहे लाईफमध्ये. त्यासाठी मग आता हे जे म्हटलं ना, एक मदत घेण्याची गरज आहे. ती कुठल्या व्यक्तीची मदत ती गरज नसते. तो एक पिरियड असतो की त्यावेळी तुम्ही एखादा छंद जोपासला किंवा अगदी म्हणजे काही वेळा काय होतं, एखादं गाणंसुद्धा आपल्या कानावर पडतं किंवा एखादा संवाद कानावर पडतात आणि आपलं आयुष्य बदलून जातं. एखादी आयडिया होते. एक पेज ऑफ वॉन्ड हे असं दाखवते एक वेगळ्या प्रकारे तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे. सॉरी, पेज ऑफ वॉन्ड नाही, पेज ऑफ स्पोर्ट्स जे बॉटम ऑफ द डेक आहे ते तुम्हाला असं सांगते की एक वेगळ्या प्रकारे तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे आपल्या स्वतःशी सुद्धा आणि आपल्या सोबत जे आहेत त्यांच्याशी सुद्धा. जो आता हे जे अग्रेशन म्हटलं आहे ना, आपण एखाद्या गोष्टीला मग अशा एका वेळी डिस्टर्ब मेंटॅलिटी असली की आपण त्या सिच्युएशनला किंवा त्या एका आजूबाजूच्या व्यक्तींकडे व्यक्त होताना चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतो आणि प्रॉब्लेम्स वाढत जातात. तर एक वेगळ्या पद्धतीने कम्युनिकेट होण्याची गरज हा पेज ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड तुम्हाला सांगतं, जे बॉटम ऑफ द डेक आहे आणि जी तुमची शॅडो साईड दाखवत आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या लाईफला आपण एक पॉझिटिव्हली अप्रोच केलं पाहिजे. एक नव्या इच्छा आपण मनामध्ये जागृत केल्या पाहिजे की एक मग ही मदत आपण एक प्रकारचा छंद जोपासून करू शकतो किंवा एखादं गाणं ऐकू शकतो. इनफॅक्ट हे जे आहे ना, हे चाम आलं आहे हे त्यासाठीच आहे की कुठेतरी एक म्युझिकची आवड जर कोणाला असेल तर त्यांनी ती जोपासा. एखाद्या व्यक्तीला मेडिटेशन किंवा एक धार्मिक लेवलवर काही करावंसं वाटत असेल तर तेही ते करू शकतात. काहींना आपले छंद जोपासायचे असतील, काही क्रिएटिव्हिटी अंगी बाणवायची असेल तर त्यामध्ये एक आपली इन्व्हॉल्वमेंट, त्यातल्या काही स्किल शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि असं करून तुम्ही हे जे आहे 4 ऑफ कप्सचं कार्ड काय सांगतं की जे जी आता सिच्युएशन आहे तिथे एक थोडं गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घेऊन एक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघून थोडंसं एक आपल्या ह्या चाओसच्या कंडिशनमधून एक थोड्याशा लाईफमधून थोडंसं आपण सेपरेट व्हावं. एखादी जर्नी करावी. फिजिकल जर्नीचं कार्डसुद्धा आहे. तर एखादी छोटी ट्रिप करावी की जेणेकरून निसर्गामध्ये आपण थोडे अलिप्त होतो या रोजच्या लाईफपासून जे खूप फास्ट आहे आणि त्यातून अलिप्त होऊन आपण आपल्या आयुष्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. कुठेतरी एक मेडिटेशनचा एक मेडिटेशन किंवा योगा हे फॉलो करून आपण एक थोडी शांती आपल्या आयुष्यामध्ये आणतो. आणि किंग ऑफ कप्स काय आहे की प्रवाहाबरोबर जाण्याची तयारी आहे. किंग ऑफ कप्सची मन बॅलन्स आहे. किंग ऑफ कप्सचा पूर्ण मनावरती कंट्रोल आहे की कुठलीही सिच्युएशन होऊ दे, कुठेही कितीही प्रवाह आजूबाजूचे वरखाली होऊ देत, पण एक स्टॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये. ते ती आपल्यामध्ये आणण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्हाला करायचं आहे. आणि ही जी काही निगेटिव्हिटी आहे ना, जी द्विधावस्था असते आपल्या अशा कंडिशनमध्ये, जेव्हा जी द्विधावस्था आपण फेस करत असतो त्याचा कुठेतरी नाश आपल्याला ह्या अशा पद्धतीनेच करता येईल आणि एक फुलफिल आयुष्य, एक कंटेंटमेंटचं आयुष्य आपल्याला जगता येईल, असा इथे मेसेज आहे. सो पायल नंबर 2, तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच भेट देत राहा. थँक्यू.